नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर ब्लॉगर अनिताला. सो आता चाललो होतो आम्ही गावाला. आजचा आमचा जो प्रवास आहे, जी जर्नी चाललेली आहे ती गावाच्या दिशेने चाललेली आहे आणि ड्रायव्हर बिझी आहेत गाडी चालवण्यात. माझा अवतार खराब झालेला. मी बरीच झोप काढलेली आहे, बरीच म्हणजे लई झोपा काढल्यात आज मी. अख्ख्या झोपाच काढल्या रस्त्यात ऍक्च्युली लई घंटा आलेला एकतर आणि झोप लई झाले, त्यामुळे माझा अवतार खराब झालेला आहे. तर गाईज आज मी हिला एक चॅलेंज देणार आहे. ते चॅलेंज असं असणार आहे की आता आम्ही गावाला जितका पण वेळ आहोत, त्याने मला आहो करून हाकवायची. आहो, अरे तुरे फुरे कुरकुरे असं काही नाही. आहो. आणि ओके, जितक्या वेळा ती चुकेल 10,000 रुपये हिला मला द्यावे लागते. काय बोलतोस? म्हणजे तो 1000 वेळा जरी अरे तर 1000 किती होतात? हा 1000 रुपये होणार ना. 10,000 कसं होणार? 1 रुपयाने असतं 1000. 10,000 रुपयाने 10,000 असतं. अरे हा बाहेर अशी येणारी जाणारी माणसं अशी मला बघतायत, ही वेडी काय बडबडते अशी. हा अशी बाईकवर जाणारी माणसं अशी बघायचं जातात, ती काय बडबडते. सो हा एक टास्क असणार आहे, चॅलेंज आहे आणि ह्याला मी एक्सेप्ट केलेला आहे. पण माझा ह्याच्यात लॉस व्हायचे चान्सेस आहेत. 1 रुपया कर ना तू. एक चुकलं तर 1 रुपया कर ना. 10 रुपये. 10 रुपये म्हणजे जर मी 1000 वेळा चुकली तर 10,000 द्यावं लागणार. आर यू सिरियस? हे थोडंसं जास्त होत आहे, पण तरी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की मी याला रिस्पेक्टने बोलावं, अहो करून हाक मारावी. सो गाईज, जसं की तुम्ही ऐकलात, त्याने एक चॅलेंज दिलेला आहे मला. तो चॅलेंज मी एकदम काय म्हणतात त्याला, एकदम ह्याला काय बोलतात की एकदम मनापासून, मला एक शब्द नाही आठवत आहे. ठीक आहे, सो मी तो चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे. बघू हा कसा असेल. हा माझ्यासाठी खूप कठीण चॅलेंज असणार आहे, बिकॉज नॉर्मली आम्ही ह्याला अहो वगैरे करून हाक मारत नाही. आणि मला गावाला जेवढे आम्ही दिवस आहोत, 2-3 दिवस आहोत, तेवढे दिवस मला ह्याला 2-3 दिवस नाही, 1-2 दिवस अहो करून हाक मारायचे. आणि त्याचबरोबर एक आम्ही तुम्ही तमका ते सगळं रिस्पेक्टफुली बोलायचं आहे. सो खूप मजा येणार आहे. मला तर असं इंटरेस्टिंग वाटतं आहे, पण तेवढंच माझ्यासाठी डिफिकल्ट देखील आहे, बिकॉज ती सवय मला नाही आहे. बिकॉज आम्ही दोघंच असतो मुंबईला, त्यामुळे ती सवय आमच्यात राहिलेली नाही आहे. सो बघू आता कसा असणार आहे हा व्लॉग. खूप मजा येणार आहे, फन असणार आहे. आणि जसं की ह्याने सांगितलं की मी या ब्लॉग मध्ये जे ट्विस्ट आहे की मी चुकेल, ज्या ज्या वेळेला मी चुकेल, ह्याला जिथे जिथे मी अहो वगैरे नाही बोलणार, त्यावेळेला हा नोटीस करणार. हा नोटीस करणार ना, तुला नोटीस करायचंय. मी तुला सांगणार नाही की मी चुकले करून. ह्याने नोटीस करायचंय. हा जेव्हा नोटीस करणार तेव्हाच त्याचे चार्जेस लागणार ना. चार्जेस असंच आहे. हॅलो, असंच आहे. मी स्वतःहून कशाला बोलू बाई की मी चुकले करून, असं मी स्वतःहून माझ्या पायावर का गुलाटी मारून घेऊ आणि मी का माझे पैसे कमवून बसू, असं मी अजिबात करणार नाही आहे. ह्याने नोटीस करायला पाहिजे की मी कुठे कुठे चुकले, आणि हा जेव्हा जेव्हा मला सांगणार त्या वेळेला मी ऑब्झर्व करणार, म्हणजे मी ते चार्जेस एक्सेप्ट करणार. एकदा चुकल्यावरती त्याचे 10 रुपये चार्जेस, 10 नको 5 ठेव, 5 रुपये, ठीक आहे. सो आता हात दुखलेत माझे, तर बघूया हा चॅलेंज कसा असणार आहे आणि कसा काय हा व्लॉग कम्प्लीट होणार आहे. सो लेट सी आणि कनेक्टेड राहा. तर काय आता काय तुझी गाडी ऑटोमॅटिक वळणार. सॉरी, तुमची गाडी, सॉरी. 10 रुपये चॅलेंज आता स्टार्ट झाला ऍक्च्युअली. 10 रुपये नाही नाही, 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये. नाही अरे, तू जबरदस्ती नाही करू शकत. दोघांचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे यार. तुझी जबरदस्ती आहे यार. नाही नाही, नको देऊ तुला रिस्पेक्ट, नको. ये तो पहला आदमी देखा है जिसको रिस्पेक्ट चाहिए ही नहीं है. नाही, 5 रुपये ठेव ना यार, प्लीज यार, प्लीज प्लीज. तुम्ही 5 रुपये ठेवा ना प्लीज. हा, थँक्यू सो मच. येस. सो आता चॅलेंज हा इथे स्टार्ट झालेला आहे आणि मी पहिला ड्यू असतो यार. पहिला ड्यू म्हणजे पहिला कच्चा लिंबू सारखा माफ, पहिला डाव देवाचा करून माफ कर ना प्लीज. ठीक आहे. सो चॅलेंज स्टार्ट झालेला आहे गाईस. आणि आता तुम्हाला हे एक ट्रिक करून दाखवणार आहे. ह्यांचं म्हणणं असं आहे की आपली गाडी आमची ऑटोमॅटिक जाते पुढे. ह्याच्यामध्ये काहीतरी जादू आणि मॅजिक आहे. सजीव आहे काय, मग अशी काय डायलॉग मारलेला तुम्ही, सजीव आहे आपली गाडी. सो काय नाही बोलायचं. कसं झालं ना, कसं असं काय म्हणतात त्याला,
आता मला शब्द नाही आठवते ते काय आहे रे. अच्छा हा वोटिंग आहे ना. 7 तारखेला वोटिंग. हा तुमची ड्रायव्हिंग कॅप्चर करते मस्त. भारी दिसताय रे तुम्ही ह्याच्यात. 10 रुपये झाले. नाही मी कंटिन्यू केलंय. बाहेर चल. दिसतोय ना. नाही. असं काय? दिसतोय. भारी दिसताय. दिसतोय. मी त्याला कव्हर अप केलंय. नाही यार असं नाही. कव्हर चल अप केलं तर थोडी चॅलेंजचं काय कव्हर अप केलं मग नाही भेटणार. नाही 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 मी दिसताय लगेच केलं त्याला मला असं कंटिन्यू. वाटतं मी जाईपर्यंत लखपती होणार आहे. नाही नाही मी होऊच देणार नाहीये. मी येते त्याच्यात. माहिती ओ आमचं प्रवेशद्वार. सो मंडळी आम्ही आमच्या गावात एंट्री केलेली आहे. हे आहे आमच्या गावाचा एंट्रन्स. पाबळगाव. पाभळगाव. काय 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 गावचं नाव काय आपलं? पाभळगाव ना. अरे काय लग्नाला किती वर्ष झालं तुला गावचं नाव लक्षात नाही यार. पाबळच आहे. पाभळ पाभळ पाबळ. बळच बोलली मी. भ भ करते. पाबळ. भ भ करते. इथं बघ व्हिडिओ. पाबळ आहे. गाईचा नो. गाईच मंडळी नो मंडळी. सो मी करेक्ट नाव बोललेली आहे पाबळ. पाबळ ना. आता विचारते म्हणजे तूच कन्फ्युज आहे. सो आता शटअप केलं. आता तुम्ही शटअप इज 15 नॉट रुपये नाही. नवऱ्याला पण रिस्पेक्टफुली शटअप बोलतात. नवऱ्याला रिस्पेक्टफुली शटअप कोण मी बोलतात? शटअप बोललीच नाही. रेकॉर्ड बाबा बघ व्हिडिओ मध्ये बघ शटअप असं मी कधी बोललीस. तुम्हाला बोललीच नाहीये. 15 रुपये. नाही 15 तुला कसले. accept करायचं कर नाही तर मी चॅलेंज कॅन्सल करणार. धमकी काय देताय तुम्ही मला. तू शटअप रिस्पेक्टफुली शटअप कोण बोलता नवऱ्याला गाईज मला सांगा. प्रेमाने बोलली हो तुम्हाला. शटअप असं कोण बोलतात? मी बोलते. क्या बोला तूने? तुम्हाला सांगते हा जो समोरचा व्ह्यू होता एवढा चांगला होता. हा ट्रक आला मध्ये आणि आमचा व्ह्यू पूर्ण बंद हे झाला कव्हर झाला. काय व्ह्यू नाही. पावसात व्ह्यू असतो इथे. व्ह्यू म्हणजे थोडस रस्ता ग्रीनरी आजूबाजूला दिसतंय ना पण त्याच्यामुळे पूर्ण पॅक झालं ना ते. सो मंडळी आम्ही निघालेलो आहोत जत्रेच्या दिशेने. घड्याळ वाजले 4 आणि आता आम्ही जात आहोत. ऍक्च्युली गर्दी खूप असणार आहे कारण संडे आहे तर गर्दी खूपच आहे आणि ही आमच्या इथली जत्रा खूप खास असते. तर बघू कसं असणार आहे. दर्शन तर आम्हाला करायचंच आहे. प्रयत्न तोच असणार आहे की देवाचे प्रॉपर दर्शन करून आम्ही निघावं आणि जत्रा फुल एन्जॉय करायची आहे. आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढे मी व्हिडिओ क्लिक करायचा प्रयत्न करणार आहेत बिकॉज फॅमिली मेंबर सगळे असणार आहेत. तर मला माहित नाही की मी व्हिडिओ वगैरे क्लिक करेल की नाही, प्रॉपर टाइम मिळेल की नाही, पण मी प्रयत्न तोच करणार आहे. आणि हे देखील रेडी झालेले आहेत आणि माझ्या लक्षात आहे की मला ह्यांना रिस्पेक्ट द्यायची आहे. ते मी कधी विसरत नाही कारण मला माझं नुकसान नाही करून घ्यायचं आहे. तर मंडळी तुम्हाला सांगते या जत्रेला आम्ही लास्ट आलो होतो 2 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर आम्ही आता येत आहोत आफ्टर 2 इयर्स. सो काहीतरी चेंजेस झाले मे बी असतील. सो बघता येईल कसं काय आहे, पार्किंग अँड ऑल कसं आहे वगैरे. आणि आम्ही डिसाईड केलंय की जर काय आवडलं तर नक्की घेऊ. मला ड्रेस वगैरे घ्यायचं आहे. म्हणजे माझा असा प्लॅन आहे डोक्यामध्ये की जर मला असं ड्रेस मटेरियल चांगलं असं मिळालं तर मी घेणार आहे. सो बघू कसं असणार आहे हा जत्रेचा प्रवास.
तर गाडी आम्ही केलेली आहे पार्क आणि आता हा पुढचा जो रस्ता आहे तो आम्हाला पायी चालून गाठायचा आहे जत्रेपर्यंतचा. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, संडे आहे आणि संडे असल्यामुळे गर्दी खतरनाक आहे. एवढ्या गाड्या लागल्या होत्या, तुम्हाला सांगते आम्ही आमची गाडी खालीच पार्क केली आहे. लिटरली गाड्यांची गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित सांभाळून जात आहोत. आणि एवढी गर्दी बघून एखाद्याला तर चक्करच येईल किंवा एखादा यू टर्न मारेल पुन्हा घरी जायला, एवढी गर्दी आहे. एवढी गर्दी आज खूप गर्दी आहे. आज गर्दी खूप आहे म्हटलं, रविवार ना. आणि दगडावर बसायचं आहे. इथे व्हायचा का तमाशा? इथं बांधतात. यांच्या ठिकाणी 101 रुपयाची देणगी दिलेली आहे. तरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत. बाबाजी उमाजी घोडे सिंगर पावा यांनी मस्त सजवलंय. का सजवलंय दादाला मी केलं पूजा कर मध्ये येतोय आपल्या. दर्शन कसं झालं? मस्त झालं ना? ओके. आला.
ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं श्रेष्ठ स्वागत. तर मंडळी आम्ही जत्रेतून रिटर्न झालेलो आहोत घरी. आता वाजलेत किती वाजलेत थांबा एक 7:30 आणि 7:30च्या दरम्यान तुम्हाला मागे बघा काळोख दिसत असेल. काहीच दिसत नाही या काचेतून, एवढा काळोख आहे या टायमिंगला इथे. आणि या टायमिंगला मुंबईला जर असतो तर अजिबात एवढा काळोख नसतो. आता दादरची ट्रेन भरायला लागते. हा, या टायमिंगला दादर वरून ट्रेन भरायला लागते आणि पब्लिक ऑफिस मधून निघायला चालू होतात, सुटायला चालू होतात. आणि इथे या टायमिंगला 6 नंतरच काळोख होतो. आणि आता आम्ही चाललोय घरी. आम्ही दुपारी किती 4-4:30च्या दरम्यान घरातून निघालो होतो ना 3:30. हा 3:30 नाही, हा 3:30-4च्या दरम्यान घरातून निघालेलो आणि आता 7:30 वाजलेले आहेत. तर ऑलमोस्ट 2-3 तास आम्ही बऱ्यापैकी फिरलेलो आहे आणि खूप एन्जॉय केलेलं आहे. छान असं दर्शन झालं. तुम्हाला सांगते ब्लॉग मध्ये दिसेलच, मी थोडेफार व्हिडिओज कॅप्चर केलेले आहेत. ह्यांनी देखील केलेले आहेत. याच्यात येते तुम्ही मस्त गोरेगर दिसते त्याच्यात. गोराच आहे. सो ह्यांनी देखील व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत आणि जे काही केलेलं आहे ते आम्ही ब्लॉग मध्ये टाकूच. आणि होप ते सगळे तुम्हाला क्लिअर, म्हणजे थोडेफारच आहे, जास्त नाही व्हिडिओ घेतलेले आहेत आम्ही. पण ओव्हरऑल जे दर्शन झालं आमचं ते खूप छान झालं, मस्त दर्शन झालं. खंडोबाला चाललोय आपण. हा, ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगितलंच नव्हतं की आम्ही खंडोबाला जात होतो. मी सांगायची विसरली. तर आम्ही खंडोबांच्या दर्शनासाठी जात होतो. हे आमचं कुलदेवतांचं मंदिर आहे. तिथे दरवर्षी या टायमिंगला जत्रा भरते आणि ही जत्रा खूप महत्वाची असते आमच्यासाठी. सो आम्ही प्रयत्न करतो की दरवर्षी यावं इथे. पण कधी कधी पॉसिबल नाही होत. जसं की आम्ही लास्ट इयर आलो नव्हतो, 2 वर्ष आधी आलो होतो आणि आता आलो. तर आमचं जे कुलदैवत आहे त्यांचं जे दर्शन आमचं झालं ते खूप छान झालं. आणि तुम्हाला सांगते आमचा अंदाज चुकीचा ठरला. आम्हाला असं वाटलेलं की खूप लाईन असेल कारण संडे आहे तर गर्दी खूप असेल, पण लकीली गर्दी कमी होती आणि त्याच्यामुळे आमचं दर्शन पण लवकर झालं. झटपट असं पटापट मूविंग लाईन होती एकंदरीत. तर त्याच्यामुळे दर्शन पण आमचं छान झालं पटकन आणि एक्सपिरियन्स मस्त होता. आणि जत्रेतून काय घेतलं हे म्हणायचं तर जत्रेतून घेतली एक खेळणी, 3 खेळण्या घेतल्या आहेत. आमच्या ऋतूसाठी घेतलेली आहे आणि आमचे 2 अजून छोटे आहेत कार्टून जे गावाला असतात, सोनूताईंचे आहेत. तर त्यांच्यासाठी पण आम्ही खेळणी घेतलेली आहे जे की आम्ही उद्या त्यांना देणार आहोत. आणि हा व्लॉग आपण इथे सेंड करूया. पण आमचा जो मॉर्निंगचा चॅलेंज होता तो कंटिन्यू राहणार आहे. बिकॉज आम्ही अजूनही गावातच आहोत, अजून आम्ही निघालेलो नाही आहोत मुंबईला. तर आमचा जो चॅलेंज आहे यांना रिस्पेक्ट द्यायचा तो कंटिन्यू राहणार आहे. आतापर्यंत तरी मी फक्त 15 रुपये लॉस मध्ये आहे, जास्त लॉस मध्ये मी नाही आहे. सो आय एम हॅपी की मी स्वतःवरती खूप कंट्रोल ठेवलेला आहे. खूप लाइटिंग येते माझ्या तोंडावरती.
तुमचं काय म्हणणं आहे चॅलेंज बद्दल, की मी आतापर्यंत चॅलेंज मध्ये कितपत खरी उतरते? जर तुम्हाला असं विचारलं मी तर तुमचं काय म्हणणं आहे? आतापर्यंत तू 50 रुपये हारले. 50 रुपये नाही, 15 रुपये. कॅमेरा चालू नव्हता कितींदा कॅल्क्युलेशन चुकतंय का? नाही पण नाही, कितींदा चुकलीस? मला नाही कॅमेरा आठवत आहे, मला नाही आठवत आहे. मग तुम्ही त्यावेळेला का नाही बोललात? मी अजिबात तुम्हाला असं अरे तुरे असं काहीच केलेलं नाहीये, जेवढं मला लक्षात आहे. ठीक आहे, मी स्वतःवर खूप कंट्रोल केलेलं आहे आणि मी मध्ये मध्ये जर चुकत जरी असेल तरी ती तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ती पॉइंट आउट करून मला सांगा. आम्ही आमच्या रस्त्याला आलो आहोत, घराच्या रस्त्याला इथून आहे. अशा प्रकारे हा व्लॉग आपण इथे एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि हा चॅलेंज जसं की सांगितलं कंटिन्यू राहणार आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये देखील असला तर. जोपर्यंत गावाला आहे तोपर्यंत जर व्लॉग केला तर कंटिन्यू राहणार आहे, नाही तर मी तुम्हाला अपडेट देईलच. नाही तर जर नाही केला व्लॉग तर समजा चॅलेंज इथेच संपला आणि मी जिंकली आहे असं समजा, गृहीत धरा. सो हा व्लॉग आता इथेच एंड करूया. भेटूया नवीन व्लॉग मध्ये. जो कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा. चॅनलला जास्तीत जास्त बडबड असं हे होतं, जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. सो भेटूया नवीन व्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय कर.